नमस्कार, मी इंद्रजित गायकवाड. तर आज मोर्शी पोलीस स्टेशन येथे तुम्ही पाहू शकता नागरिक या ठिकाणी जुडलेले आहे. तर इथं महिला वर्ग पण आहे. तर त्यांच्या काय समस्या आहे त्या आपण जाणून घेऊ. नमस्कार ताई, तुम्ही इथं कशासाठी आल्या? काय काय मागाले? कशाचा काय झालेला आहे? तुमचा भाषा कशामुळं? हा तिकडे बोल बोला. हा 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 काय नाव आहे मुलाचं? सूरज अशोकराव चोडोकार मृतक मुलांचं नाव आहे. तरी तुम्ही पाहू शकता नागरिक या ठिकाणी जमावाने पोलीस स्टेशन मोर्शी येथे जुळलेले आहे. तर त्यांना कशाप्रकारे न्याय मिळणार व पोलीस स्टेशन कशाप्रकारे न्याय त्यांना मिळवून देणार, तर त्यासाठी आता आपल्यासोबत बोलण्यासाठी विविध डोंगरवली येथील नागरिक आहे. तर आपण त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करू. नमस्कार दादा, तुम्ही कुठले? डोंगरवली. काय नाव आहे तुमचं? आपल्यासोबत सुधीर भाऊ गायकी आहे. काय सांगणार भाऊ तुम्ही या घटनेविषयी? अरे रात्रीला परवाच्या रात्रीला जो जुवा पकडला गेला हां, त्याच्यामध्ये जवळपास 15 ते 17 पोलीस कर्मचारी होते. अच्छा. हां, ते कर्मचारी असताना जुवा पकडला. त्यातल्या जवळपास 6-7 मुलांना पकडलं. हां, बाकीचे जे 3 मुलं होते त्यांना ते एकदम मारायला लागले. कोण? पोलीसवाले. अच्छा. हां, तिथून ते मग त्यांनी पळ काढला. अच्छा. पळ काढल्यानंतर तिथूनच जवळपास 20-25 फुटावर विहीर आहे. विहीर होती. अच्छा. विहीर होती सपाट. 20-25 फुटावर विहीर असल्यानंतर रात्रीचा वेळ किती सुमारे वाजता? 1:30 वाजताची घटना. आपण जर विहिरीत एक बकेट जरी टाकतो बरोबर, तर आपल्याला 2 किलोमीटर आवाज जाते. बरोबर. हा मुलगा 70 किलोचा विहिरीत पडल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांचा आवाज नसून आला का? आवाज तर आला असेल ना. मग या पोलिसांना त्याच्याकडे लक्ष नव्हतं. सर त्यांना पोहता येत नव्हतं. अच्छा. पोहता येत नव्हतं. तो हातपाय तर हलवत असेल ना. काही ना काही जीवाच्या वेदना त्याला होत असत, काही ना काही हातपाय तर हलवलेला. त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे एवढं लक्ष केलं नाही. त्यामुळे ही घटना घडली. तुम्ही काय सांगणार दादा? बस आम्हाला जे इथं धाड टाकणारे होते अच्छा, ते कर्मचारी इथं पाहिजे. त्यांचं निलंबन. त्यांचं नाव माहिती आहे का तुम्हाला? त्यांना लोक हे असे जमलेले नागरिक आहे. काय सांगणार दादा तुम्ही? सगळंच मत समजा येईल. ते 4 समजा ते पकडलेले सोडून गेले. त्याला जमा करायचे टीम समजा ते जमा करायचं. तिथं अन्न म्हणत येईल सांगा ना. ते धाड टाकणारी टीम जी आहे ते पोलीस लोकांची एकही नाही त्यातला इथं. आता एकही नाही. आमच्या गावचे बिल्डरदार आहे तो पण नाही इथं. तुमच्या गावचे बिल्डर कोण आहे? कांबळे साहेब. ते पण नाही आहे तिथं. अच्छा. एवढे पैसे खाल्ले पुढे अंधारात आपले फार बाकी वाटलेले. त्या दिवशी पैसे उचला आणि कसे आले ते आज आले मुलावर लक्ष नाही. जीव गेला. पळवा पडवीत कसा पोलीस भावासारखा भाऊ चालला गेला. आगीन काय वापस जीव कसा येणार गेल्यानंतर? काम होतं काढणं. तुम्ही पाहू शकता जनतेच्या अशा तीव्र अशा प्रतिक्रिया येत आहे. काका, असं म्हणणं आहे की न्याय भेटावा. कारण एकटाच पोरगा आहे. कुणाचंही मन दुखते. 2 महिने आधी त्याचे बाबा वारले. त्याच्या मागे कोणी आहे नाही धावणार. तुम्ही पाहू शकता हा जो मुलगा आहे त्याचे वडील पण 2 महिने अगोदर मरण पावलेले आहे. सांगा आता. अच्छा, 2 महिने अगोदर त्यांचा चुलत भाऊ पण वारलेला आहे म्हणते. तर सांगा आता मग आता त्यांच्या घराचा जो उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे तर त्याचा आता ते पालन पोषणाचा जो प्रश्न आहे तो कोण करणार? आईची जबाबदारी कोण घेईल? काय सांगणार काकू तुम्ही? आईची जबाबदारी कोण घेईल? कमी जास्त कारण तिने आधार कोणालाच राहिला. 2 वर्ष खूप पहिले अगोदर पट्टी दिली ना. आता कोणाची एवढा श्रोक करला घरी काय म्हटलं काकू? एवढा श्रोक करला आपल्या घरी सगळे नाही पावल्या करायला रागीच आहे. पण त्या निर्णय भेटत बॉडी नेते नाही. तुम्ही पाहू शकता ह्या महिला वर्ग अशा संतप्त
प्रतिक्रिया देत आहे की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून मोर्शी पोलीस स्टेशन इथून हटणार पण नाही. तिकडे जवळपास तिथं बोलूच नका आमदार, तुम्ही बाहेरच बोला. हा एक मिनिट थांबा आता. आमदार तुम्ही एकट्याचं बोलता अजून. आपण आलेलो आहे मोर्शी उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी. तर डोंगरयावली या ठिकाणी एक मुलगा मृत्यूमुखी पावलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे. तर आपण त्यांच्यासोबत बोलू. नमस्कार सर, तुम्ही आहे या ठिकाणी आलेला आहे समजा PM साठी. तर समजा तुम्ही काय सांगणार सर? डोंगरयावली शिवारामध्ये विहिरीमध्ये क्रेच मिळालेला आहे आणि ते पोस्टमॉर्टमसाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. बंदोबस्त लागलेला आहे. पोस्टमॉर्टम वगैरे प्रक्रिया पुढे सुरू होणार. धन्यवाद सर.